नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला घराबाहेर कोळ्हा बांधण्याचा काय फायदा आहे हे सांगणार आहे। आपल्याकडे घराच्या बाहेर कोळ्हा बांधण्याची पद्धत आहे। काही ठिकाणी छोटीशी काळी बाहुली पण बांधायची पद्धत आहे। पण आपल्या घराबाहेर कोळ्हा बांधण्याचा काय फायदा आहे, कोळ्हा का बांधावा यांच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। आणि कोळ्हा बांधायचा असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत। प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळते की अनेक लोक आपल्या घराबाहेर कोळ्हा बांधतात। लाल कपड्यात जर कोळ्हा बांधला तर घराला कोणाची नजर लागत नाही। जर आपल्या मुख्य दाराला बाहेरून कोळ्हा बांधला तर आपल्या घरात कोणाची दुष्ट शक्ती येत नाही आणि नजर दोषापासून आपल्या घराचं रक्षण होत असतं। आपल्या घरातील लोकांना आयु व आरोग्य लाभावं म्हणून देखील पूर्वीपासून कोळ्हा बांधण्याची पद्धत आहे। बाहेरील कोळ्हा आणत असताना कधी देठासकट आणावा। घरी आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवावा व स्वच्छ पुसावा। त्यानंतर त्यांच्या दोन्ही बाजूंना ओम काढावा। तो गंधाने किंवा ओल्या कुंकवाने काढावा आणि खाली त्याच पद्धतीने स्वस्तिक काढावे आणि मग त्या कोळ्यावर काजळीने एखादी रेष ओढावी। मग ते कोळ्या देवघरात नेऊन त्यांची गंध, अक्षदा, फूल, कुंकू यांनी पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करावी की आम्ही हा कोळा घराबाहेर बांधत आहोत। आपल्या घराला किंवा आपल्या घरातील लोकांना कोणाची नजर लागू नये किंवा घरात कोणाची दुष्ट शक्ती येऊ नये। त्यानंतर आपल्या मुख्य दाराला सर्वांना दिसेल असा हा कोळा बांधायचा आहे। कोळा हा शक्यतो लाल वस्त्रामध्ये बांधावा। कधी काही लोकांचा कोळा हा लाल वस्त्रामध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो, तर अशा वेळेला आपल्या घरातील लोकांचा दृष्टशक्तीपासून बचाव झाला आहे असे समजावे। मग तो कोळा कचऱ्यामध्ये टाकावा व दुसरा आणून त्यावरील प्रमाणे पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच हा कोळा घराबाहेर बांधावा। मग तरीसुद्धा सोमवती अमावस्या, शनी अमावस्या, दिवाळी अमावस्या यावेळी हा कोळा नक्की बदलावा। कोळा हा नेहमी सूर्यास्तानंतर बांधावा। आपण जर कोळा बांधला तर दुष्ट शक्ती नष्ट होते, चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते। आपल्या घरामध्ये मतभेद होत नाही, कोणालाही नजर लागत नाही, दुष्ट शक्तींपासून आपला बचाव होतो। म्हणून कोळा घराबाहेर बांधण्याची पद्धत आहे आणि कोळ्यामध्ये दुष्ट शक्ती नष्ट करण्याची एक वेगळी ताकद असते। म्हणूनच कोळ्याला यज्ञामध्ये राक्षसासारखे समजतात। दुष्ट शक्तींपासून सामावून घेण्याची ताकद या कोळ्यामध्ये असते। मग त्या कोळ्याला बळी दिला जातो आणि म्हणूनच शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी हा कोळा घराबाहेर बांधावा।